भगवान श्री रामचंद्र जी के पदस्पर्श से पावन भूमि कुंभ नगरी नासिक से रामकुंड परिसर में गोदावरी जन्मोत्सव भव्य आरती का आयोजन हुआ और गोदा जन्मोत्सव के अवसर पर शनिवार को रामतीर्थ गोदावरी सेवा समिति की ओर से गोदा घाट पर 11,1100 महिलाओं ने श्रद्धा भक्ति और प्रसन्न उत्सव के साथ में गोदावरी के रामकुंड तीर्थ पर महाआरती के एक साथ हजारों दीप प्रज्वलित होने के कारण गोदावरी तट पर सकारात्मक ऊर्जा का संचार देखने को मिला। महाआरती में सभी महिलाओं ने एक समान साड़ी पहनकर उपस्थित हुई, एकता का अनुशासन का दृश्य प्रस्तुत किया। गोदा पूजन शंखनाद और पंडितों के द्वारा मंत्रोच्चार के साथ महाआरती की शुरुआत गोदावरी नदी तट पर भक्तिमय वातावरण के साथ हुई। हिंदुस्तान के केंद्रीय और पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्ष विजया राहटिकर और राष्ट्र सेविका श्रीमती प्रमुख संचालिका शांता कुमारी जी व स्वामी भक्ति चरण दास, नासिक नगर निगम की आयुक्त मनीषा खत्री और पुलिस आयुक्त माननीय संदीप कार्णिका, आमदार सीमा हीरे व रामतीर्थ गोदावरी सेवा समिति के अध्यक्ष गायन जी, पंडित शांताराम बनवसे आदि मान्यवरगण इस वातावरण के साक्षी। योग्यरित्या हँडल कसं करावं हे नक्कीच त्यांनी पाहायला लागेल। काय तुम्ही काय सांगणार? आम्ही हेच सांगणार की जेवढी पब्लिक जमली त्या हिशोबाने नियोजन नाही झालेलं आहे, तर सिंहस्थाच्या हिशोबाने ही रिहर्सल झाली आहे की ही असंच नियोजन काहीतरी याच्यातून चांगलं शिकायला मिळावं, आपल्या प्रशासनाला आणि काहीतरी चांगलं करता यावं। प्रशासनाने काय करायचं, किती शिस्त आहे आणि एवढं पब्लिकला बोलवलं, थोडं हे करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे। खूप बायका वगैरे लहान मुलं खूप चेंबले होते याच्यात, तर पोलीस पण सहाय्य नव्हते। या जे तिथले पोलीस होते ते बायकांची नीट वागत नव्हते, उद्धटपणे वागत होते, ढकलून देत होते अक्षरशः। आम्ही त्यांना सांगत होतो RSS चे आहे पण अजून स्त्रियांची त्यांनी थोडं तरी सामान्यपणे घ्यायला पाहिजे। आणि वयस्कर बायकांनी त्यांना वयस्कर बाईला त्यांनी ढकलून गेले ना, याच्याबद्दल मला सिक्युरिटी गार्ड सुद्धा नीट वागत नव्हते। सिक्युरिटीवाल्यांनी आम्हाला ढकललं, माझं 80 वय आता, आणि त्यांनी ढकललं, हे कितपत योग्य आहे? तर एवढं तरी त्यांनी करायला नको, एवढं बाकी त्यांनी व्यवस्था चांगली ठेवली।